भाजपामुळे सोलापूरचे मागच्या 10 वर्षात नुकसान झाले। 2 कोटी मुलांना नोकरी देऊ असं ते म्हणाले, पण 2 मुलांनाही नोकरी मिळालेली नाही। सध्या मोहोळ शहरामध्ये पाण्याची इतकी बिकट परिस्थिती आहे की टँकरशिवाय पाणी पुरवठा होत नाही। दरम्यान त्यांचे रस्ते त्यांना दिसत नाहीत, खड्ड्यात रस्ते की रस्त्यात खड्डे कळत नाही। सोलापुरात शेवटचा उद्योग असलेला एनटीपीसी होता, अशी टीका सोलापूर लोकसभा मतदारसंघाच्या महाविकास आघाडीच्या उमेदवार आमदार प्रणिती शिंदे यांनी केली आहे। मंगळवारी 30 एप्रिल रोजी 2024 रोजी प्रणिती शिंदे यांनी मोहोळ तालुक्यात गावभेट दौरा केला। यावेळी त्या बोलत होत्या। प्रणिती शिंदे यांनी क्रांतीनगर, गुलशन नगर, कुरेशी गल्ली, मेहबूब सुभानी दर्शन, गौतमारती चौक, सिद्धार्थ नगर, कोळेगाव, घाटणे, सिद्धेवाडी या ठिकाणी दौरा केला। यावेळी त्या बोलत होत्या। यावेळी दीपक मेंबर गायकवाड, शाहीन शेख, शिवसेना नेते सीमाताई पाटील, राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते संजय क्षीरसागर यांच्यासह महाविकास आघाडीतील पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। पहिल्यांदा लोकसभा उमेदवार म्हणून तुमच्या समोर आले आहे। मी 15 वर्ष आमदार आहे बाजूच्या मतदारसंघात, शहर मध्य म्हणून मी 15 वर्ष आमदार आहे। पण पहिल्यांदा मी खासदारकीची खूप मोठी निवडणूक लढत आहे, तर तुमचा आशीर्वाद घ्यायला आले। कारण मागच्या 10 वर्षात बीजेपीचे खासदार होते सोलापूर लोकसभेत आणि त्या बीजेपीमुळे सोलापूरचं नुकसान झालं। कारण ते म्हणालेले 15 लाख जमा करतील, त्यांनी 15 लाख काही जमा केले नाही। ते म्हणालेले महागाई कमी करतील, उलट महागाई वाढली। 300 रुपयाचं सिलेंडर 1200 रुपये झालं। ते म्हणालेले आम्ही 2 कोटी नोकरी देऊ, पण 2 मुलांना पण नोकरी मिळाली नाही आज आपल्या भागात। ते म्हणालेले की आम्ही पाणी देऊ, आज मोहोळ शहरामध्ये पाण्याची इतकी बिकट परिस्थिती आहे की टँकर शिवाय तुम्हाला पाणी पुरवठा होत नाहीये। ते म्हणालेले आम्ही रस्ते देऊ, त्यांचे रस्ते त्यांनाच दिसतात, आपल्या इथे खड्ड्यात रस्ते, रस्त्यात खड्डे, काही कळत नाहीये। ते म्हणालेले उद्योग आणून, शेवटचा उद्योग जो सोलापुरात आला तो एनटीपीसी होता, त्याच्यानंतर एक पण उद्योग आणला नाही, तो काँग्रेसच्या काळात आणलेला। ते म्हणालेले विमान सेवा सुरू करू, अजून 10 वर्ष त्यांचं एक पण विमान उडालं नाहीये, ती चिमणी पाडली, पण अजून विमानाचे काही नामोनिशान त्या ठिकाणी दिसत नाहीये। ते म्हणाले आम्ही जीएसटी रद्द करू, उलट जीएसटीचा राक्षस तुमच्या सगळ्यांच्या डोक्यावर येऊन उरावर येऊन बसलाय। नोटबंदीमुळे माझ्या महिला भगिनींचं पण नुकसान झालंय। मग केलं तरी काय मागच्या 10 वर्षात बीजेपीने? एक गोष्ट केली, खोटं बोलले, रेटून बोलले। आज रेशन दुकानामध्ये पण धान्य मिळत नाही महिलांना। काँग्रेसच्या काळात रॉकेल मिळायचं, दिवाळी दसऱ्याला साखर पण मिळायची, आज काहीच मिळत नाही। ते पिवळं कार्ड, केसरी कार्ड तर रेशन दुकान म्हणतो चालतच नाही आणि फेकून देतो। आणि दीपक दादांचं स्वागत करतो। आणि म्हणून यावेळेस आपल्याला बदल आणायचा, यावेळेस आपल्याला काँग्रेसला मतदान करायचंय। मी उभी आहे, मी काम करते, मी दुसरं काही करत नाही। मी 15 वर्ष कामावर निवडून आले, लोकांनी मला कामावर निवडून आणलंय। मी मत मागायच्या वेळेस धर्म, जात पात करून लोकांमध्ये भांडण लावत नाही। आज बीजेपी पक्ष हा फक्त समाजामध्ये तेढ निर्माण करतो, पण खरं काम ते अजिबात करत नाही। आणि म्हणून यावेळेस 7 मेला मतदान आहे, अजून 5-6 दिवस राहिले, 7 दिवस राहिले। आपण सगळ्यांनी इंदिरा गांधीची सुकडी विसरू नका आणि इंदिरा गांधीचा हात विसरू नका। आता परत येतोय, जसं कर्नाटक आणि तेलंगणामध्ये तुम्ही तिथे हात आल्यापासून लाईट पण येते, इथे लोड शेडिंग आहे, लाईट आहे तिकडे 2-2 तास। शेतकऱ्यांना भाव आहे, इथे शेतकऱ्यांचा अजून पीक विमा पण वाटप झाली नाही। शेतकऱ्यांची कांदा निर्यात बंद झाली, गुजरातमध्ये कांदा एक्सपोर्ट होतो आणि महिला अजिबात सुरक्षित नाही आहे। पण हे मूकबहिर सरकार आहे, हे आपलं ऐकायला तयार नाही। आता जे मागे सगळे व्यापारी आहेत, तुम्हाला मी सांगू ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा।